मालिकेवाले माझ्या राजाला वेगळं दाखवतात, चित्रपटावाला वेगळं दाखवतात, व्याख्याता वेगळं सांगतो, शाहीर वेगळा सांगतो, पवाडेवाला वेगळा सांगतो, कीर्तनकार वेगळा सांगतो, प्रवचनवाला वेगळा सांगतो, बकरकार वेगळा सांगतो, कादंबरीकार वेगळा सांगतो. ज्याची त्याची लेखणी, ज्याची त्याची वाणी माझ्या राजाला वेगवेगळ्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं मांडते. हे रायगडा, तू तुझ्या पद्धतीनं सांग ना, नेमका होता राजा कसा? अपसुक काही वेळा आम्ही अंतर्मुख होतो, अपसुक काही वेळा आम्ही अंतर्मुख होतो. हे राजा, पण एक सांगू, हे रायगडा, पण एक सांगू, कुठल्या विचाराचा असू देत, कुठल्या जातीचा असू देत, कुठल्या धर्माचा असू देत ना, माणूस कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या विचाराचा आहे, कुठल्याही विचाराचा असू देत रे, पण माझ्या राजाला त्यांनी सर्वस्व मानलंय. असू देत या लोकांमध्ये जातीचे भांडणं असू देत, धर्माचे भांडणं असू देत, या लोकांमध्ये विचाराची भांडणं असू देत, पण छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याच्या नंतर हजारो जाती धर्म सर्व विचारांची लोक एकत्र येतात. हे माझ्या राजाचं किती मोठं वेगळेपण आहे. एक वेळ देवाला न मानणारा माणूस पावलाला दिसेल, पण छत्रपतीला मानत नाही असा माणूस या महाराष्ट्रात सापडत नाही. माझ्या घरात 4 माणसं असतील, 4 माणसांचे विचार वेगळे आहेत. माझ्या घरातलं 5 सदस्याचं कुटुंब असेल, 5 सदस्यांचे विचार वेगळे आहेत. एकाचा विचार दुसऱ्याला पटत नाही, दुसऱ्याचा विचार तिसऱ्याला पटत नाही, तिसऱ्याचा चौथ्याला पटत नाही. माझ्या घरातल्या सगळ्या माणसाचे विचार वेगवेगळे आहेत, पण माझ्या घरातली सगळी माणसं शिवविचारांना मानतात. हे माझ्या राजाचं वेगळेपण आहे. हो, असा राजा घडला पाहिजे, असं पोर जन्माला आलं पाहिजे. पुत्र बाबा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा. होय, आजही आम्ही आमच्या घरातल्या स्त्रीला म्हणतो, आपल्या घरात शुभा जन्माला यायला पाहिजे. आजही आपल्या कुटुंबात वाटतं आपल्याला राजासारखा कर्तृत्ववान पोर जन्माला यायला पाहिजे. आजही वाटतं आम्हाला राजासारखा वीर मुलगा आमच्या घरात असायला हवा. आता पुन्हा एकदा अंतर्मुख होऊया. ज्या जिजाऊनं छत्रपती शिवाजी महाराजाला जगावेगळा राजा बनवलं, एक स्वप्न दिलंय आईनं मुलाला स्वप्न द्यावं. आज मी विद्यार्थी इथं आहेत, विद्यार्थ्यांची आई इथं आहेत, विद्यार्थ्यांचे पालक इथं आहेत. किती मोठं स्वप्न बघा गड्या, कितीही मोठं स्वप्न बघा. आई त्या स्वप्नाच्या पाठीशी धीरोदत्तपणे आणि खंबीरपणे उभा राहणार असेल ना, तर त्या मुलाचं स्वप्न सहज साकार होतं. मग तुमच्या मुलाला 10वीत किती टक्के पडले, तुमच्या मुलाला 12वीत किती टक्के पडले, तुमचा मुलाचा मार्क मेमो कसा आहे यापेक्षा आई तुमच्या मुलाचा शार्प मेमो कसा आहे हे जास्त महत्वाचं आहे. एडिसन किती शिकला, सचिन तेंडुलकरचं शिक्षण पहा, अमिताभ बच्चनचं शिक्षण पहा. शिक्षणासाठी निगेटिव्ह नाही करत आहे मी, पण सगळं शिक्षणावरच बाळा अभ्यास कर, बाळा अभ्यास कर, बाळा नोकरी कर, बाळा नोकरी कर, हे त्याच्यावर जे बिंबवतोय ना आपण, बाळा नोकरी कर, बाळा अभ्यास कर, बाळा नोकरी कर. नोकरी करायचे कशाला करायचे? पैशासाठी करायचे. अभ्यास करायचा आहे कशासाठी करायचा आहे? नोकरीसाठी करायचा आहे. अभ्यास करायचा आहे नोकरी लागेल म्हणून करायचं आहे. नोकरी कशासाठी करायची? 4 पैसे घरात यावे म्हणून करायचं आहे. नाही गड्या, हे सामान्य स्वप्न आहे, हा सामान्य विचार आहे. जिजाऊ मासाहेबांचा असामान्य विचार शिवबा राजाला हे नव्हता शिकवत आहे. जिजाऊ मासाहेबांचा असामान्य विचार शिवबा राजाला शिकवत होता, बाळा कुठेतरी चाकरी नाही करायची आहे, बाळा कुठेतरी नोकरी नाही करायची आहे, बाळा तुला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं आहे, तुला राज्य निर्माण करायचं आहे, आमचं सर्वांचं 18 पगड जाती
जातीला स्वतःच वाटेल असं स्वराज्य निर्माण करायचं. शिवराजांच्या इकडून शिकूया स्वप्न किती मोठं पाहावं. बालवयातल्या छत्रपती शिवाजी महाराजाला प्रतिपदा दिली आणि प्रतिपदेमध्ये सांगितलं प्रतिप चंद्र लेखेव वरदिष्णू विश्ववंदिता शाह शूर शिवशेषा मुद्राभद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे हे राज्य वाढलं पाहिजे वाढलं पाहिजे वाढलं पाहिजे आणि ते लोकांच्या कल्याणासाठी असलं पाहिजे. राजा तुला लोकांच्या कल्याणासाठी काम करायचंय, लोक कल्याणकारी राज्य निर्माण करायचंय. बाळा तुला राजा व्हायचंय. आणि म्हणून छोट्याशा शिवबा राजाला जिजाऊ मासाहेब रांगत असताना सुद्धा बाळ राजे म्हणायच्या.